आज आपण बटाटा आणि टॅमॅटोची थोडीशी रस्सा भाजी कशी बनवायची ते बघणार आहे। थोडा वेगळ्या पद्धतीत बनवणार आहे। तर कढईमध्ये मी हा मोठ्या साईजचा एक कांदा कापला आहे। 2 चमचे तेल टाकून कांदा छान असा गुलाबी परतून घ्यायचा आहे। त्याच्यावर 4-5 कढीपत्त्याची पानं टाकली आहेत। 1 चमचा मी आल्या लसूणची पेस्ट टाकली आहे, ते पण टाकून 1 मिनिट परतून घ्यायचं आहे। हे पातळ असे लांबट मी बटाटे कापले आहेत। बटाटे शिजायला जरा वेळ लागतो म्हणून बटाटे आधी टाकते मी। त्याच्यावरच मी हळद, लाल तिखट आणि मीठ टाकून मिक्स करून घेणार आहे आणि 1 मिनिट झाकण ठेवायचं त्याच्यावर, म्हणजे छान असं वाफेवर आपला बटाटा थोडासा नरम होईल। टॅमॅटो आपण वरून नंतर टाकणार आहे, कारण टॅमॅटो शिजायला वेळ नाही लागत जास्त। झाकण ठेवलं आहे 1 ते 2 मिनिटात छान असे आपले बटाटे शिजतात, कारण आपण एकदम छान असे पातळ कापून घेतलेत बटाटे, त्यामुळे लगेचच शिजतात। आता हे 2 मोठ्या साईजचे मी टॅमॅटो कापले ते टाकते आहे। थोडं टॅमॅटो जास्त टाकले की छान अशी भाजी होते रस्सा। जर तुम्हाला आवडत नसेल टॅमॅटो तर कमी टाका। आता झाकण ठेवून छान असे टॅमॅटो आपले नरम झाले आहेत। चमच्याच्या उलट्या साईडने थोडेसे अजून त्याला स्मॅश करून घ्यायचे, म्हणजे सर्व भाजी व्यवस्थित मिळून येते। आता वरून मी गरम मसाला टाकला आहे अर्धा चमचा, आणि थोडासा मॅगी मसाला टाकते आहे, म्हणजे थोडीशी चटपटीची चव येईल आपल्या भाजीला। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। वरून कोथिंबीर घालून अशी आपली टॅमॅटो बटाट्याची भाजी रेडी आहे। चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता। खूप छान लागते। कशी वाटली तुम्हाला ही टॅमॅटो आणि बटाट्याची भाजी कमेंटमध्ये मला नक्की कळवा। आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा।